तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष गांधीले या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत. फक्त एक काम करा, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आणि तरच तुम्हाला डिग्री कळेल. काल पहिल्या व्हिडिओमध्ये डिग्रीच्या मी तुम्हाला डिग्री नेमकी कशी ओळखायची, डिग्रीची ओळख काय असते याच्याविषयी माहिती सांगितली होती. त्यामध्ये तुमच्या लक्षात असेल की पॉझिटिव्ह डिग्रीची 3 वाक्य सांगितले होते मी, कंपॅरेटिव्ह डिग्रीचे 3 वाक्य सांगितले होते आणि सुपरलेटिव्ह डिग्रीचे 2 वाक्य सांगितले होते. कारण सुपरलेटिव्ह डिग्री ही फक्त 2च प्रकारे मांडता येते, तर पॉझिटिव्ह आणि कंपॅरेटिव्ह डिग्री मात्र 3 प्रकारामध्ये मांडता येते. याचाच अर्थ पॉझिटिव्ह आणि कंपॅरेटिव्ह डिग्री ह्या 2 डिग्री अशा आहेत ज्या एकमेकाशी प्रकारात मांडता येतात. त्यालाच मी नाव दिलेले टाईप ऑफ सिंपल. अशा पद्धतीचं जर डिग्रीचं जर वाक्य आलं पीडीचं, तर त्याला सीडी मध्ये कसं कन्वर्ट करायचं, किंवा सीडीचं जर वाक्य आलं तर त्याला पीडी मध्ये कसं कन्वर्ट करायचं याच्याविषयी मी एक फॉर्म्युला तयार केलेला आहे. बघा, पीडीच्या वाक्यामध्ये जर एसएन वन म्हणजे सिंग्युलर नाउन फर्स्ट नाव दिलेले, मी याला सिंग्युलर नाउन फर्स्ट नाउन का दिले, कारण सिंग्युलर नाउन शेवटी सुद्धा येणार आहे. त्याच्यामुळे पहिल्याला मी SN1 म्हणले म्हणजे सिंग्युलर नाउन, एक वचनी नाम येत असते याच्यामध्ये. त्याच्यानंतर टू बीचं कुठलं तरी एखादं सहाय्यकारी क्रियापद रूप येत असते. त्याच्यानंतर ऍज किंवा सो यापैकी कुठला तरी शब्द आलेला असतो. त्याच्यानंतर ऍडजेक्टिव्हचं पहिलं रूप आलेलं असतं. त्याच्यानंतर ऍज आलेलं असतं आणि त्याच्यानंतर SN2 आलेलं असतं. याचं आपल्याला कंपॅरेटिव्ह मध्ये करत असताना काय करायचं, तिकडलं SN2 इकडे घ्यायचं, वर जे टू बीचं सहाय्यकारी क्रियापद आहे तेच इथे घ्यायचं. एखाद्या वेळेस सर्वनाम जर बदललं तर त्याला अनुसरून त्या काळानुसार बदल सुद्धा करावा लागेल. वरचं वाक्य जर होकारार्थी असलं तर खालचं वाक्य नकारार्थी करायचं. म्हणजे पीडीचं वाक्य होकारार्थी असलं तर सीडीचं नकारार्थी, मात्र पीडीचं जर नकारार्थी असेल तर सीडीचं कसं करायचं, होकारार्थी करायचं. त्याच्यानंतर वर जसा ऍडजेक्टिव्हचा फर्स्ट फॉर्म होता इथं काय करायचं, सेकंड घ्यायचा. मात्र याच्यानंतर न विसरता डॅन नावाचा शब्द घ्यायचा आणि शेवटी काय करायचं, SN1 घ्यायचं. चला आता एक उदाहरण घेऊ, बघूया फॉर्म्युल्यामध्ये बसते का. या जर फॉर्म्युल्यामध्ये जर ते उदाहरण बसलं तर आपला फॉर्म्युला बरोबर आहे. आता फॉर एक्झाम्पल बघा, अशा पद्धतीने उदाहरण घेऊ आपण. राम इज ॲज गुड ॲज श्याम. बघा, अशा पद्धतीने वाक्य दिले, राम इज ॲज गुड ॲज श्याम. आता वरच्या वाक्यामध्ये मी काय सांगितलं, सिंग्युलर नाउन फर्स्ट आलं, या ठिकाणी सिंग्युलर नाउन फर्स्ट, टू बीचं एक सहाय्यकारी क्रियापद येत असतं, आलं या ठिकाणी टू बीचं एक सहाय्यकारी क्रियापद, ऍज किंवा सो यापैकी एक शब्द येत असतो, या ठिकाणी ऍज आला. ऍडजेक्टिव्हचं पहिलं रूप गुड, या ठिकाणी गुड आलेले. त्यानंतर परत ऍज हा शब्द येत असतो आणि शेवटी SN2 म्हणजे सिंग्युलर नाउन श्याम आलं. म्हणजे सुरुवातीला फर्स्ट राम हे सिंग्युलर नाउन फर्स्ट आणि श्याम सिंग्युलर नाउन सेकंड. अशा पद्धतीचं जर वाक्य आलं आणि कंसामध्ये जर सूचना आलं, चेंज दिस इनटू कंपॅरेटिव्ह डिग्री किंवा चेंज द कंपॅरिझन असं जर म्हणलं, याची सुपरलेटिव्ह डिग्री तर होतच नसते. लक्षात ठेवा, जर सुरुवातीला आणि शेवटी दोन्हीकडे जर एक वचनी नामं जर आलेली असतील तर त्याची कदापि सुपरलेटिव्ह डिग्री होत नसते. सुपरलेटिव्ह डिग्री होण्यासाठी एक नाम अनेक वचनी आणि एक नाम एक वचनी लागत असते. आता ठीक आहे, अशा पद्धतीचं वाक्य आलेलं आहे. आता याच्यानुसार बदलायचं आहे आपल्याला. आता इथं काय सांगितलं, SN2 म्हणजे SN2 हे आपलं, म्हणजे सीडी मध्ये कन्वर्ट करत असताना आपण काय करणार, आता सुरुवातीला घेणार श्याम, घेतलं श्याम. त्याच्यानंतर काय सांगितलं, मी टू बीचं सहाय्यकारी क्रियापद घ्याल, वर जे तेच घ्यायचं, काळ बदलायचा नाही. एखाद्या वेळेस या ठिकाणी जर सर्वनामानं जर सुरुवात झाली असती तर कदाचित आपल्याला टू बीचं सहाय्यकारी क्रियापद त्या काळानुसार बदलावं लागलं असतं. उदाहरणार्थ इथं आयनं जर सुरुवात झाली असती तिथे ऍम असतं, मात्र इकडलं ही इकडे ज्यावेळेस आणलं असतं त्यावेळेस इथं काय घ्यावं लागलं असतं, आपल्याला इज घ्यावं लागलं असतं. त्याच्यामुळे आता इथं श्यामनं सुरुवात झालेली आहे, त्याच्यामुळे बदलण्याचा काही प्रश्नच नाही. या ठिकाणी घेतलं इज. आता मला सांगा, पॉझिटिव्ह डिग्रीचं वाक्य होकारार्थी, कुठे इथं नो नॉट नेव्हर असा शब्द आलेला नाहीये. मग कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये आपल्याला कुठला शब्द घ्यावा लागेल, या ठिकाणी नॉट घ्यावा लागेल. घेतला नॉट. त्याच्यानंतर काय करायचं, आपल्याला ऍडजेक्टिव्हचा सेकंड फॉर्म घ्यायचा आहे. आता गुडचा सेकंड फॉर्म आपल्याला माहित आहे आणि तुम्हाला माहित आहे गुडचा सेकंड फॉर्म काय, बेटर. काय झालं, श्याम इज नॉट बेटर, बरोबर आहे. त्याच्यानंतर काय शब्द घ्यायचा आपल्याला, दॅन. आणि शेवटी काय करायचं, SN1 काय आपलं, राम. बघा, इतकं सोपं आहे. फक्त तो फॉर्म्युला व्यवस्थित लक्षात ठेवा, फॉर्म्युला पाठ करण्याची गरज नाही, काय नाही. अशाच पद्धतीची जर उदाहरणं जर सोडवून दिली तुम्ही तर 100% तुम्हाला तशा पद्धतीचं. आता मी एक काय करतो, तुम्हाला सीडीचं वाक्य देतो आणि त्याला पीडी मध्ये कशा पद्धतीने आपण कन्वर्ट करायचं. आता दुसरा एक सगळ्यात महत्वाचा तुम्हाला विषय कळला असेल की ऍज सो इथं दिलेले. ऍज मध्ये कधी विशेषणाचं पहिलं रूप घ्यायचं आणि सो ऍज मध्ये कधी घ्यायचं. जर पीडीचं वाक्य म्हणजे पॉझिटिव्ह डिग्रीचं जर वाक्य होकारार्थी असेल तर विशेषणाचं पहिलं रूप ऍज मध्ये घ्या. मात्र पीडीचं जर वाक्य निगेटिव्ह असेल म्हणजे पॉझिटिव्ह डिग्रीचं वाक्य नकारार्थी असेल तर अशा वेळेस मात्र ते कशामध्ये घ्यायचं, सो ऍज मध्ये घ्यायचं. आता फॉर एक्झाम्पल दुसरं एक वाक्य सांगतो बघा. वाक्य असं आहे, पेन इज माइटर दॅन स्वॉर्ड.
वाक्याचा अर्थ काय होतो, पेन इज माइटर दॅन स्वॉर्ड, म्हणजे पेन ही तलवारीपेक्षाही प्रबळ आहे. मग मी म्हणालो म्हणून एखाद्या वेळेस कोणाचा मर्डर जर करायचं असेल तर पेन घेऊन जासाल, तसं काय करू नका. याचा शब्दशः अर्थ घ्यायचा नाहीये. याचा शब्दशः अर्थ याच्यासाठी नाही घ्यायचा कारण तलवार एखाद्या वेळेस 1-2 माणसाला मारू शकते. मात्र आपल्या पेन मधून जर एखादं जर चुकीचं जर वाक्य जर निघालं तर हजारो लोकांचा त्या ठिकाणी जीव जाऊ शकतो. म्हणून म्हटलेले पेन इज मायटर दॅन स्वॉर्ड, किंवा या पेननं एखाद्याचं आयुष्य सुद्धा सुधारू शकतं, हजारो लोकांचं आयुष्य सुद्धा सुधारू शकतं. चला त्याच्यावर काय घेणं नाही आपल्याला, त्याच्या उलट करायचंय. आता याला म्हणू आपण, हे झाले 2, स्वॉर्ड एक सिंग्युलरच झालं, पेन सुद्धा सिंग्युलर झालं. काल मी तुम्हाला ओळख सांगितलेली, जर विशेषणाचं दुसरं रूप असेल आणि त्याच्यानंतर जर द्यान आलेलं असेल तर 100% दिलेल्या वाक्यामध्ये कंपॅरेटिव्ह डिग्री आहे. आणि सुरुवातीला सिंग्युलर नाउन आणि शेवटी जर सिंग्युलर नाउन असेल त्याची सुपरलेटिव्ह डिग्री तर होतच नाही, म्हणजे एकच डिग्री होणार. हे जर सीडीचं जर असेल तर ऑब्विसली याचं काय करणार आहोत आपण, पीडी करणार. आता याचं पीडी करत असताना वरच्या फॉर्म्युल्यानुसार करायचं आपल्याला. तिकडलं स्वॉर्ड आता इकडे घ्यावं लागेल आपल्याला. घेतलं स्वॉर्ड, SWORD स्वॉर्ड. त्याच्यानंतर टू बीचं सहाय्यकारी क्रियापद जसं वर आहे तसंच घ्यायचं. या ठिकाणी काय घ्यायचं, इज. आता या ठिकाणी थोडंसं थांबायचं. वरचं वाक्य कसं आहे आपलं, होकारार्थी आहे, म्हणजे ऑब्विसली खालचं वाक्य कसं असणार आहे, नकारार्थी असणार आहे. मग नकारार्थी असण्यासाठी काय घ्यावं, स्वॉर्ड इज नॉट, एवढा शब्द घ्यायचा, नॉट. आता इथे कितवं रूप आहे, विशेषणाचं दुसरं रूप आहे. मात्र आपल्याला पीडी मध्ये कितवं रूप पाहिजे असतं, पहिलं रूप पाहिजे असतं, ऍडजेक्टिव्हचं पहिलं रूप. आणि मी तुम्हाला आताच सांगितलं होतं ऍज कधी घ्यायचं आणि सो ऍज कधी घ्यायचं. आता पीडीचं वाक्य नकारार्थी झाले, त्याच्यामुळे या ठिकाणी काय घ्यायचं, सो घ्यायचं. सो घेतल्यानंतर विशेषणाचं पहिलं रूप घ्यायचं. आता मायटर हे दुसरं रूप आहे, याचं पहिलं रूप काय होईल, मायटी. घेतलं मायटी. त्याच्यानंतर कुठला शब्द घ्यायचा आपल्याला, ऍज घ्यायचा. आणि शेवटी सुरुवातीला आलेलं जे सिंग्युलर नाउन आहे ते काय करायचं, शेवटी घ्यायचं. पेन. काय अवघड याच्यामध्ये, वाक्य काय होतं, पेन इज मायटर दॅन स्वॉर्ड. त्याच काय केलं आपण, स्वॉर्ड इज नॉट सो मायटी ऍज पेन. अशा पद्धतीने आपण जर सुरुवातीला सिंग्युलर नाउन आणि शेवटी जर सिंग्युलर नाउन जर असेल तर त्याचं फक्त 2च डिग्रीमध्ये रूपांतर होऊ शकतं, एक पीडी आणि दुसरं सीडी. याचं सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये कधीही रूपांतर होत नाही. हे याच्यासाठी होत नाही कारण सुपरलेटिव्ह डिग्रीला एक तर सिंग्युलर नाउन आणि प्लुरल नाउन लागतं, बाकी या दोनाला काहीही चालतं. एक शेवटचं उदाहरण घेऊ बघा, आणि त्या शेवटच्या उदाहरणावरून तशा पद्धतीने वाक्य घेऊ. आता फॉर एक्झाम्पल जर सांगायचं जर झालं तर बघा, राहुल इज नॉट ऍज टॉल, सॉरी या ठिकाणी आता सो घ्यावं लागेल आपल्याला, सो टॉल ऍज निलेश. काय म्हणले, राहुल इज नॉट सो टॉल ऍज निलेश.